लॉट्स के हिसाब से देखिए बात करेंगे तीसरा मुकाबला यहाँ से और फ्रेश मुकाबला देखिए यहाँ से खिलाए जा रहे हैं। उसके बाद जाकर आपको सेकेंड राउंड है। ओह पहली गेंद देखिए यहाँ पर कलाई के सारे मोड़ना चाहते थे और पहली गेंद के पर देखिए पहला सफलता यहाँ से देखिए बालचंद्र के रूप में गिरता हुआ। जर सलग 2 विकेट घेतले तर या ठिकाणी 500 रुपयाचे कॅश प्राइज चिंद्रन पंचायत समितीचे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी भाई पद्माकर शेठ मस्कर यांच्या वतीने सलग 2 विकेटसाठी इथे 500 रुपयाचे कॅश प्राइज। त्याच्यानंतर किसन पवार साहेब एका ओव्हरमध्ये कशी 2 विकेट घ्या या ओव्हरमध्ये त्यांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेटसाठी आपण या ठिकाणी पाहू शकाल दशरथ शेठ मस्कर यांच्या वतीने 100 रुपयाचा पारितोषिक। सलग 2 विकेटसाठी नाना शेठ पाटील माजी सरपंच यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज। चलिए बहुत बढ़िया देखिए कैश प्राइज इनाम हो गया देखिए यहाँ से बारिश होता हुआ यहाँ से लेकिन से पहला गेंद के ऊपर देखिए पहला सफलता हाथ लगता हुआ यहाँ से लेकिन रॉकस्टार कहते हैं ना जिनकी बात करेंगे शुरुआत पूरे होते हैं अक्सर दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी गावचे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच लवशेठ वाघ यांचं या ठिकाणी आगमन लवशेठ यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। बहुत बढ़िया देखिए मेहमानों का यहाँ से घर की टीम मैदान पर खेल रही है यहाँ से और ये चले बैकफुट से देखिए यहाँ से ड्राइव करना चाहते थे यहाँ पर प्रहलाद देखिए और थ्रो देखिए यहाँ पर तसेच अजय गोपाल पाटील साहेब अजय भाई यांचं देखील या ठिकाणी आगमन अजय आपलंही स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। थोड़ा सा मुश्किल देखिए नेरापरा टीम के लिए यहाँ से आप देख सकते हो यहाँ से पहला विकेट गवाए हैं लेकिन कोई बात नहीं कहते हैं ना जिनकी शुरुआत बुरे होते हैं अक्सर इतिहास उनके ही पूरे होते हैं यहाँ से लेकिन आसान इतना काम नहीं रहेगा। और बहुत बढ़िया देखिए फुल लेंथ एकदम से मिड ऑफ नहीं है लॉन्ग ऑफ पे पर रखा गया यहाँ से आदेश देखिए गेंदबाजी में हम देख सकते हैं थ्रो यहाँ से अच्छा था लेकिन कवर क्यों नहीं किया गया यहाँ से पर 2 रन आता हुआ यहाँ से एक काम करना होगा यहाँ से आपको सबसे पहले देखिए आपको पेसर को हैंडल करना होगा यहाँ से दबाव को हटाना होगा। सोमनाथ कहते ना जिस तरह अंधेरे के आगे सवेरा होता है तो उसी तरह से संघर्ष के आगे सफलता होता है। यहाँ से संघर्ष आपको करना पड़ेगा। यहाँ से क्राउड देखिए बहुत बड़ा अच्छा देखिए हम देख सकते हैं तादाद से टीम के सपोर्टर समर्थक जुड़े हैं ऑनलाइन भी देखिए और कल शायद यहाँ पर है दर्शकों का महामेला। टीम सुपर 12 में जाएंगे क्वालिफाई के लिए कल संघर्ष रहेगा काफी कड़ा संघर्ष रहेगा यहाँ पर से लेकिन आज घर की टीम देखिए यहाँ से जिस टीम ने देखिए इस टूर्नामेंट में अद्भुत मेहनत लेते हुए यहाँ से खास करके बात करेंगे गाँव देवी चैंपियंस क्रिकेट संघ वाकड़ी देखिए इस वक्त और आदेश देखिए इस वक्त आदेश मस्कर देखिए गेंदबाजी करते हुए 3 रन और पहला सफलता हाथ लगा यहाँ से बहुत ही आसान होता है। ओ यह चलिए यहाँ पर कलाई से मोड़ना चाहते थे यहाँ से अपील किया गया यहाँ पर देखते हैं संडे पालकर सर बल्ले से देखिए यहाँ से इसके लिए तो उन्होंने पहली मैच में जिक्र किए थे नजरें उनके अंदर होना चाहिए निगाह यहाँ से 4 पर पहला विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ यहाँ से तालुका प्रमुख ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर तो चलिए बात करेंगे 4 पर पहला विकेट देखिए यहाँ से ओ या चलिए भाई यहाँ से बात करेंगे थ्रो बड़ा अच्छा था यहाँ से लेकिन सिंगल डबल से देखिए कोई बात नहीं मुश्किल थोड़ी सी हालत है लेकिन नाजुक बताने 5 रन देखिए पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है और पहला विकेट यहाँ पर गवाए थे आउट होने वाले बल्लेबाज की अगर बात कर लेंगे तो यहाँ से बालचंद्र का विकेट यहाँ से कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है क्योंकि समस्या हर रोज है यहाँ पर हर गेंद पे आता रहता है हर रनों पे आता रहता है यहाँ से। चले घर की टीम है सुखी ज्यादा बोपे भी मैदान पर है फील्ड खोला रखना होगा समय देखिए बात करेंगे हर किसी के लिए वही रहेगा और सदस्य के सर कहते ना समय के पास उतना समय नहीं जो हमें समय दे सके इसलिए समय को कवर करना। मैदान का लोगो देखिए आप देख सकते हैं यहाँ से खास देखिए डबल दृश्य यहाँ पर है खिलाड़ी भी दिखाई दे रहे हैं यहाँ पर से ग्राउंड भी देखिए यहाँ से और देखते हैं यहाँ से चलेंगे थोड़ा यहाँ पर अगली मैच की तरफ आगे की जो मैच रहेगा थोड़ा सा पहला कॉल यहाँ से देना चाहेंगे सोमनाथ
कंपल्सरी देखिए टॉच है। और ये देखिए गेंदबाजी में अनुमान मस्कर देखिए बात करेंगे यहाँ से, और करण अंपाला देखिए बात करेंगे। कल उनका दिन देखिए बहुत बुरा गया यहाँ पर, क्योंकि खास करके मयूर वाघमारे उनके शिकार बने यहाँ से, और एक बार नहीं दो बार उन्होंने आउट किया यहाँ से। और कितना बड़ा सेलिब्रेशन था मयूर वाघमारे का, प्रवीण बात करेंगे ना, टेनिस क्रिकेट में सबसे बड़ा सेलिब्रेशन था और बनना ही चाहिए था। यहाँ से ड्राइव यहाँ पर क्या पाए देखिए, दो फील्डर के पीछे जब तक गेंद वापस आता था ये स्नो कॉल देखिए यहाँ से थोड़ा सा गलत था। यहाँ से रन आया यहाँ पर देखिए, 2 रन आता हुआ, 2 के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 7 रन बनाए। यहाँ से रन नहीं आ रहा है, यहाँ से थोड़ा सा पड़ा देखिए, खास करके मैंडेटरी पावर प्ले चल रहा है यहाँ पर, थोड़ा सा डर हटाना होगा बैटर को यहाँ से। कितना उलझन तो बहुत है, सुलझाऊं कैसे, दोनों बैटर के बीच में चर्चा हुआ, अपनी टीम को अच्छा स्कोर तक लेकर पहुंचाऊं कैसे। देखिए करण रन रेट बता रहे हैं यहाँ से 5:25 से चल रहे हैं, अगर इसी औसत से चले तो फिर 24 तक पहुंचेंगे, शायद ये देखना पसंद नहीं करेंगे। हाँ ये चलिए, जिंदगी में कुछ पाना है तो कमाल का कैच ऑफ नाइट है। क्या प्रवीण बात करेंगे, कैच ऑफ टूर्नामेंट यहां से बनेगा। मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना, और जितना तारीफ किया जाए इस फील्डर का शायद उतना ही कम है। कही थी ना, जिंदगी में मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। आणि या झेलसाठी आपण पाहू शकाल मित्रांनो, सन्माननीय किसनभाई पवार यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक, आणि माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक, आणि भाई पद्माकर शेठ मस्कर चिंद्रन पंचायत समिती भारतीय जनता पार्टी सरचिटणीस यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज। डीजे आदित्य मोरे हो, घोरे घोरे बात करेंगे प्रवीण। देखिए ऐसा कैच नाम अंतरराष्ट्रीय में देखिए, रिप्ले में देख सकते हो, अंतरराष्ट्रीय आईपीएल में काफी कम देखते हैं। थोड़ा मुझे ये कैच ना याद दिला रहा है जो केकेआर के लिए एक समय क्रिस लियोन ने देखे कैच लिए थे और बड़ा इंजरी के शिकार बने थे। बहुत बढ़िया देखे क्रिस लियोन के जैसे इनकी भी देखिए बॉडी हाइट ऊंचाई देखिए, उसी तरह से कैच लिए, और कंट्रोल कितना अच्छा था देखिए यहाँ से। कहते ना, जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है। हमारे दानसो दाता देखिए यहाँ से इनामों से यहाँ पर नवाज यहाँ पर नहीं होना चाहिए। यहाँ पर क्या कैच ऑफ नाइट मैं कह सकता हूँ, कैच ऑफ टूर्नामेंट कह सकता हूँ यहाँ पर, सबसे बढ़िया कह देखे। एक बार नहीं भाई, बार बार देखो यहाँ से छलांग लगाए, उसके बाद देखिए कैच लिए, उसके बाद बैलेंस को कंट्रोल किया यहाँ से। और जितना बार इस कैच को देखा जाए यहाँ से, ये कैच धूम मचाएगा भाई, इसका रील बनेगा कहीं ना कहीं यहाँ पर, बहुत बड़ा देखिए यहाँ से विवर हासिल करेगा यहाँ पर से, चौका देने वाला यहाँ पर से कैच देखिए यहाँ से, लाजवाब कैच यहाँ पर 7 पर देखिए दूसरा विकेट। लेकिन ये जो विकेट था भाई यहाँ से, ये तो मैं कहूंगा अगर गेंदबाज को अगर ड्रीम 11 में 30 पॉइंट दिया जाता है ना, ये फील्डर को कहूंगा 25 पॉइंट दीजिए। बहुत बढ़िया कैच देखिए यहाँ से बनता हुआ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 7 रन तक देखिए रहते हुए यहाँ से सेकेंड ओवर चलता हुआ यहाँ से अनुमान मस्कर भी देखिए अपना जोर लगाते हुए एकदम से। करण अंपाला देखिए बात करेंगे, नहीं हर खिलाड़ी के देखिए हर कोई फैन रहते हैं, हर किसी को हर फॉलो करते हैं यहाँ से, इसलिए तो कहा जाता है लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार आप सफल हो जाइए, इग्नोर करने वाले आपको भी फॉलो करेंगे। यहाँ से देखिए यहाँ पर कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम है, एक मुलाकात जरूर है सनम। अब वो बड़ा हिट आता हुआ 6 रन। देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा, छक्का लगा लेकिन उससे बढ़िया कैच देखिए, वो भी लगभग देखिए लग रहा था अच्छे क्या फील्डर को बीट कर देगा, लेकिन हाइट का फायदा लिया, उसके बाद अपना कंट्रोल का फायदा लिया, उसके बाद देखिए जो टेनिस क्रिकेट में खिलाड़ी को जो एफर्ट रहता है ग्रामीण का, और उसने वो दिखाया भाई यहाँ से। ये कैच नहीं था, बहुत बड़ा मैच 13 पर देखिए 2 विकेट यहाँ पर गिरता हुआ यहाँ से, लेकिन बहुत बढ़िया रिस्क भरा छक्का था यहाँ पर संदीप ने। यहाँ पर कहते ना, जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है सोमनाथ, रिस्क और रिस्क ये होना बहुत जरूरी यहाँ पर। और वो देखिए दिखाते हुए यहाँ पर बैटर्स संदीप और उनके साथ देखिए समीर देते हुए यहाँ से। और टोटल की बात करेंगे 13 रन बनाए यहाँ से। सभी मेहमानों सभी अतिथि का देखिए नजरे निगाह यहाँ से इस मैच पर टिका हुआ यहाँ पर गेंदबाजी के लिए आते हुए यहाँ से। आदिश मस्कर देखिए बहुत जल्दी इन्हें सेकेंड स्पेल के लिए बुलाते हुए वहाँ पर। सुकेश बोपे देखिए विकेट के पीछे देखिए यहाँ से, विकेट के आगे, विकेट के पीछे, विकेट के आगे, निश्चित रूप से इस टूर्नामेंट में देखिए अद्भुत शान लगाते हुए
ड्राइव देखिए यहाँ से किया गया, यहाँ पर मिड ऑन नहीं, यहाँ पर जब तक लॉन्ग ऑन, क्योंकि बात करेंगे ना जो मैंडेटरी पावर प्ले था वो कंप्लीट हो चुका है। अब देखिए 5 फील्डर सर्कल के बाहर है, यहाँ से 1 रन आता हुआ यहाँ से देखिए सिंगल डबल आपका स्कोर को आगे लेकर जाएगा, लेकिन कहीं ना कहीं का अच्छा स्कोर बनाना है। तर वाकडी गावचे सुप्रसिद्ध जिम्नॅस्टिक असराफ शेख यांचं देखील आगमन. असराफ शेख यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. बहुत बढ़िया देखिए यहाँ से मेहमानों का यहाँ से, और इस बार देखिए हल्की से बैकफुट में थे लेकिन इस बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल किया था। और मिड विकेट से देखिए फील्डर अनुमान देखिए भाई बात करेंगे, वन साइड हीरो और कमाल के देखिए यहाँ से फील्डिंग एफर्ट दिखाते हुए हनुमान अंबाला. कहते ना किसी को हराने के लिए अपने आप से जितना पड़ता है, ये हनुमान अंबाला देखिए यहाँ से. तर आदेशने सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतले. तर भाई पद्माकर शेठ मस्कर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आदेश मस्कर या गोलंदाजाला. क्या बात है देखिए हमारे दानशुदाता लगातार से और रिवर्स खेलने गए थे, यहाँ से रिस्क लिया था, यहाँ पर कहते ना उड़ान तो भरना है चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े. यहाँ से लड़ने की यहाँ पर देखिए आदत डाल रहे हैं, चर्चा चल रहा है यहाँ पर क्या कुछ किया जाए, रन कैसे लाया जाए, यहाँ पर चर्चा. लेकिन आदेश मस्कर अभी तक देखिए सेकेंड ओवर में भी रन कम किया है खर्चा, 7 रन अभी तक देखिए सेकेंड ओवर चलता हुआ उनका, यहाँ से 9 गेंद का इस्तेमाल कर चुके हैं, 15 रन टीम का स्कोर. और यह चले लगातार जड़ में रखते हुए यहाँ से कोई मौका नहीं दे रहे यहाँ पर से, अब मौका बनाना होगा भाई. यहाँ से कहते ना शहर का हवा और नेरे धुंधरे वाकड़ी गांव का हवा अक्सर बदलता रहता है, लेकिन देखते हैं यह हवा क्या गेंदबाजी की तरफ बदलती जा रही है या बल्लेबाज बदलेंगे यहाँ से. ओ ये चलिए विकेट बिखारते हुए, यही तो बात बताया था यहाँ से शहर का दबा और वाकड़ी गांव का हवा, और जब घर के मैदान के अंदर टीम खेल रही है और ये हवा देखे तेज बहता हुआ और तीसरा विकेट मिलता हुआ. सैंडी पालकर सर का फेवरेट गाना, क्या बात है. नहीं बड़ा अच्छा गाना है देखिए, कई शादियों में धूम मचाया है ये गाना निश्चित रूप से. अभी भी देखिए धम उस गाने में चलता है. पर 15 पर 3 लाल दुपट्टे, कहते ना सूरज जब लाल लाल होता है तब देखिए यहाँ से डूब जाता है, तो उसी तरह से जब शुरुआत में किसी टीम का विकेट गिरता है उसके हाल थोड़ी सी बेहाल हो जाता है. रात भी अच्छी होगी और मंचर भी अच्छा होगा तो आगे बढ़ने का हिम्मत तो कर रहा है, सब कुछ ही अच्छा होगा यहाँ पर. लेकिन अभी तक देखिए गेंदबाजों के लिए अच्छा होता हुआ, बल्लेबाज देखिए मच्छिंद्र यहाँ से आते हुए, और यह देखिए जड़ में रखते हुए यहाँ से अपील देखिए शॉर्ट पॉइंट से देखिए हमें देखने को मिला यहाँ से, जिसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से ओवर कंप्लीट हुआ. यहाँ से 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे 15 पे 3. थोड़ा सा नाजुक स्थिति है, आने वाला अभी भी 12 गेंद बाकी है. ना जो इंसान नियम बनाकर आज का काम आज करेगा वो कल भी राज करेगा. यहाँ पर बिंदास भाई से ठुमरे के बात करेंगे जिनके तरफ से यहाँ पर कुल देखिए बात करेंगे बाइक की बात करेंगे तो 200 के आसपास है. कल देखिए केंद्रीय राज्य मंदिर ट्रॉफी में हम जुड़े 2 दिन जहाँ पर 51 बाइक है, 2 4 व्हीलर देखे, लेकिन यहाँ देखिए बिंदास भाई 2 सीजन में देखिए 200 बाइक है. अगर वही डुम्बोली का क्रिकेट का हिस्ट्री बता दो ना, क्योंकि ज़्यादातर देखिए हम घूमते फिरते रहते हैं, लेकिन रॉक स्टार देखिए बहुत कुर्बानी दे रहे हैं, कितने देखिए आमंत्रण रहते हैं, बदलापुर लीजिए भिवंडी लीजिए, लेकिन वो यही सोचते हैं कि एक दोस्त से बेहतर कोई रिश्ता हो नहीं सकता है. और नेरे तुंदरे लीजिए पनमेल में देखिए हमेशा जुड़े हैं. काशीनाथ पाटिल साहब देखिए बात करेंगे डुम्बोली में जाओ तो 80 से ज़्यादा बाइक है, उन्होंने भी वहाँ पर प्रदान किया. लेकिन रुपेश भाई ठुमरे देखिए बिंदास भाई 200 के आसपास देखिए आसान काम नहीं है भाई. यहाँ से बघा केतन पवार, केतन किसन पवार प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक केतन साठी त्यांच्या वडिलांकडून. क्या बात है. यहाँ पर प्रवीण केस प्राइस भी देखिए उठ रहा है काफी तेजी से, लेकिन यहाँ पर बल्लेबाज का देखिए बल्ला यहाँ पर रुका हुआ है.
ये खामोशी आपके लिए मुश्किल बना देगा भाई। यहाँ से कहते ना सफलता भी उसी की तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है। और अभी तक देखिए वफादारी से गेंदबाजी फील्डिंग देखने को मिला यहाँ पर आदित्य मोरे का। क्या कमाल का कैच था, अभी तक नजरे से हट रहा नहीं रहा संदेश सर वो कैच। और वही देखिए उसी तरह से मेहनत बल्लेबाजी में, एक बल्लेबाज को मेहनत डालना होगा भाई। ये चलिए ये नहीं हम कहेंगे कि बल्लेबाज कोशिश नहीं कर रहे हैं भाई, कोशिश कर रहे हैं कहीं ना कहीं उनके सामने अच्छी गेंदबाजी। देखिए लेग पास से रन आता हुआ, कहते ना हाथ ठंड में और दिमाग दबाव में काम नहीं करता। यहाँ से इस वक्त देखिए दबाव है लेकिन दिमाग को थोड़ा सा ठंडा रखना होगा। पर सोमनाथ कहते ना लोहा जब ठंड रहता है ना तभी मजबूत रहता है। यहाँ से तब ठंडी दिमाग से थोड़ा बल्लेबाजी करना होगा और मौके पर चौका या छक्का लगाना होगा। करण रन रेट देखिए बात करेंगे 480, ये रन रेट को सुधारना होगा थोड़ा सा। यहाँ से एक रन बनेगा, दूसरे के लिए जाएंगे भाई यहाँ से, और दूसरे के लिए देखते हैं यहाँ से क्या यहाँ पर भी दूर रहते हुए यहाँ देखते हैं यहाँ से सैंडी पालकर सर देखे सब सिग्नल आउट है, लेकिन तीसरी अंपायर की यहाँ पर टीआरएस ली गई है। सब सिग्नल देखिए यहाँ पर सैंडी पालकर सर का उंगली उठा है, लेकिन कभी कभी नजरें भी धोखा खाती हैं। और तीसरे अंपायर देखिए यहाँ से चलिए आउट है, क्लियर। देखिए बहुत दूर थे यहाँ पर से नहीं। देखिए बात करेंगे तीसरा अंपायर, कभी कभी अंपायर को लेना पड़ता है, उन्हें पता भी रहता है इसलिए सॉफ्ट सिग्नल दिए कि अंपायर ने तीसरे अंपायर क्यों नहीं लिया। यहाँ पर से शक में रह जाते हैं कभी कभी खिलाड़ी, तो इसलिए शक को हटाया जाता है। यहाँ से चलेंगे चला नेक्स्ट मैच पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आंबिवली क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं। टॉस के लिए तैयार है ये, लेकिन रॉकस्टार बात करेंगे पिछला मैच देखिए जहाँ पर 18 का टारगेट था, इस बार देखिए 17 रन बनाए हैं। लेकिन ये नहीं कहेंगे कि इस बार भी छोटा बनेगा, लेकिन कम से कम 40 के पास क्या पहुंच पाएंगे यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी हो रही है और बल्लेबाजी में थोड़ा निराश है। अभी भी देखिए 17 पर देखिए यहाँ पर 4 विकेट का बनाए। यहाँ से कहीं इतना सर्दी हो जाए तो यहाँ पर फिक्स लेना पड़ता है, अगर अच्छा टोटल रखना है तो पर रिक्स लेना पड़ता है, और रिक्स थोड़ा बड़ा लेना पड़ेगा यहाँ से, क्योंकि अभी देखिए 17 पर 4 है। यहाँ से सर में कफन बांध लीजिए, और यह चले रिक्स से बड़ा लिए हैं, लेकिन क्या आप देखते हैं उतना बड़ा नहीं है। शॉट लेके फील्डर ओ कमाल का क्या है देखिए यहाँ पर, शायद मुझे लगता है यहाँ पर फील्डर की बात करेंगे यहाँ से प्रेम भोपी। देखिए प्रेम दिखाई 17 पर यहाँ पर 5 विकेट। तर चुनरी समाल थोड़ा सा गाना वाना भी कम कर दिए हैं। नामदेव जमदाड़े सर देखिए शांति यहाँ पर टूर्नामेंट देखिए बात करेंगे। मुकाबला थोड़ा सा एक तरफा था, एंटरटेनमेंट होना थोड़ा सा, लेकिन अभी भी हम एक तरफा ये नहीं कह सकते हैं क्योंकि सेकेंड इनिंग आना बाकी है। अगर कहीं 35 तक भी पहुंच गए लो स्कोर भी आपके लिए मुश्किल बना देता है, लेकिन ये कहेंगे मैच थोड़ा सा देखिए आसानी से चल रहा है, खास करके वागडी टीम के लिए। देखिए क्या कमाल का कैच यहाँ पर लॉन्ग ऑन पर फिर एक बार लेते हुए यहाँ से। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली गेली ते एकविरा केबल नेट सर्व्हिसचे सर्वे सर्वा संतोष पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्यांच्या समवेत रेडगर गावचे पोलीस पाटील
सन्मान्य दीपक पाटील साहेब यांचं आगमन झालं. त्याच्यानंतर जयवंत भोपी साहेब रीडकर आणि त्यांच्या समेत शरदबाई भोपी या चारही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. ऍडव्होकेट बालकृष्ण भोपी साहेब प्रबल स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक, त्यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तो चलिए बात करेंगे यहाँ पर बहुत बढ़िया. देखिए टीके भोपी साहब को हम देख सकते हैं निश्चित रूप से. एकनाथ शिंदे साहब के देखिए एकदम से पहचानना बड़ा कठिन हो जाएगा जो पहली मर्तबा इन्हें देखेंगे निश्चित रूप से. बहुत बढ़िया. देखिए यहाँ से यही बात बताएं यहाँ पर शिवसेना देखिए तालुका प्रमुख हर देखिए यहाँ से पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाचे दमदार ऑलराऊंडर अजित गवते यांना विनंती असेल आपण यावं. बालूशेठ मात्र इथे आपल्याला आमंत्रित करत आहेत यावं व्यासपीठावरती. एकेकालचा चौकार षटकारांचा बादशाह जितेंद्र शेठ भोपी आपलंही सहर्ष स्वागत. चलिए गेंदबाज तैयार यहाँ से. ओ बल्लेबाज देखिए खींचकर मारे यहाँ से, लेकिन इस बार भी देखिए मौका और हैट्रिक विकेट देखिए यहाँ से मिलता हुआ. यहाँ से क्या कमाल का ओव्हर स्पेल देखिए यहाँ से. क्या बात है. अरे बाबूशाह या ठिकाणी प्रत्येक विकेट साठी किसन शेठ पवार यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. त्याच्यानंतर माजी सरपंच नाना शेठ पाटील यांच्या वतीनं 2 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी आपण पाहू शकाल केतन पवार हे पारितोषिक पटकावत असताना. देखिए बात करेंगे. बिल्कुल बाबूशाह, महाराष्ट्र राज्य के नामदार मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, इनकी छवि इनमें नजर आती है. बहुत सारे इवेंट हैंडल करने पड़ते हैं इनके बाबूशाह. संतोष भाई पाटिल आणि जयवंत भोपी साहब आपलं सहर्ष स्वागत. नहीं प्रवीण देखिए कोई संदेह नहीं, कोई डाउट नहीं. यहाँ पर देखिए ये चेहरे को आप देख सकते हैं. यहाँ पर माजी मुख्यमंत्री देखिए इस वक्त देखिए बात करेंगे एकनाथ शिंदे साहब है, और उसके साथ साथ देखिए उप मुख्यमंत्री साहब, और यहाँ पर देखिए हम देख सकते हैं डीके भोपी साहब. चलेंगे यहाँ से मैच की तरफ. यहाँ से 17 पर 7, लेकिन कोई बात नहीं. नेरेपड़ा टीम आपने हिम्मत जोड़ा इस टूर्नामेंट में खेलने की, ये बड़ी बात है. यहाँ से कहते हैं ना लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. यही तो बात चढ़ा भाई. यहाँ पर लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो करेंगे. आता हुआ 6 रन तीर और अंतिम ओवर में ये बैटर को यहाँ पर थोड़ा देर हो गया आने में. देखेंगे बैटर यहाँ पर कितना नंबर पर बल्लेबाजी में आया था. क्या बात है. यहाँ से 2 छक्के के बाद देखिए डबल आता हुआ. नहीं भाई बल्लेबाज तो बात करेंगे यहाँ से थोड़ा देर. देखिए यहाँ से संदीप देखिए बात करेंगे इनके पल्ले से. देखिए यहाँ से 2 छक्का लगाए यहाँ पर बैक टू बैक. देखिए उसके बाद है, और उससे पहले भी देखिए 1 छक्का लगाए थे, उन्हें स्ट्राइक नहीं मिल पा रहा था. आखिरी बार और एक देखिए खींचकर मारते हुए यहां से. कहती ना दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और संदीप देखिए बल्लेबाजी कर रहा. लेवारी 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 लेवारी.
क्या लंबाई लेकर जाएगी? नहीं भाई, इस बार थोड़ा लंबाई की कमी पड़ गई, क्योंकि रात के 12 बजे के जब करीब आते हैं ना भाई, यहां से शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। संदीप का वापस देखिए छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। की जरूरत थी, क्योंकि फील्डिंग करने आना था भाई, आ सकते थे बड़ा हिट लगा कर यहाँ से, लेकिन कोई बात नहीं, होता है। पहली गेंद का जब सामना करते हो यहाँ से 30 गेंद की बात करेंगे, 36 का टारगेट है। भलाई टारगेट छोटा सा है, लेकिन देखते हैं इस टारगेट को क्या बचाने में कामयाब रहते हैं, क्या मुश्किल बनेगा या आसान से करके टीम मैच बनाएंगे। लेकिन अगले मैच की तरफ चलते हैं, जहाँ पर टॉस किया जाएगा। देखिए एक तरफ हम देख सकते हैं पर टिक्के भोपी साहब देखिए इनकी छवि, और एक नाथ सिंधे साहब देखिए इनकी छवि। भाई क्या पहचान पाओगी इस तस्वीर को? देखिए कहते ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है, बस कुछ तस्वीरें बदलती रही है। क्या बात है, देखिए एकदम से देखिए भाई यहाँ से, वाह वाह वाह, देखिए ये खासियत है यहाँ से। देखिए या ठिकाणी आपण मी प्रथमतः विनंती करतो, या ठिकाणी एकविरा केबल नेटवर्कचे ओनर संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला। विनोद भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल संतोष पाटील एकविरा केबल नेटवर्कचे ओनर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने। त्याच्यानंतर पोलीस पाटील रिडगर गावचे दीपक पाटील यांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। पारस मसाला मिल या ठिकाणी विष्णू शेठ शेळके या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्या शुभेच्छा असतील। या ठिकाणी दीपक पाटील साहेब पोलीस पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर मी जयवंत भोपी यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सन्माननीय शरदभाई भोपी यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। रिडगर गावामध्ये शिवजयंतीचा आपण शिवजन्मोत्सव शिवजयंती उत्सव पाहतो, तिथे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका नेहमीच आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो। घोड्यावरती अगदी स्वार होऊन आरूढ होऊन त्यांचं नेहमीच दमदार योगदान पाहतो। ते या ठिकाणी शरद भोपी यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आंबिवली संघाला शेवटचा पुकार असेल बघा। त्याच्यानंतर माजी सरपंच लवशेठ वाघ यांना विनंती असेल आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी विनोद भोपी उपसरपंच माजी उपसरपंच की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी करावा। त्यानंतर अजय पाटील यांना विनंती असेल आपण देखील यावा। अजय गोपाल पाटील आपणास विनंती असेल आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। आंबिवली संघाचा कॅप्टन आपण लगेचच यावा, आपणास विनंती असेल। तर त्याच्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण मित्रांनो की बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची आपण ओळख पाहतो ते 6699 तथा उपसरपंच धनंजय शेठ लक्ष्मण शेठ पाटील यांचे सुपुत्र गोल्डन मॅन रोहन आणि सोहम यांना विनंती करतो की यावा, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान विनोद भोपी साहेब माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण इथे या दोन्ही मान्यवरांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया।
तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहता अजय पाटील यांचा, अजय गोपाल पाटील यांचा सन्मान. तर इथे आपण पाहूया दमदार उद्योजक, कोपरुली गावचे सुप्रसिद्ध बिल्डर, बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आणि सुप्रसिद्ध गोल्डन मॅन 6699 धनंजय शेठ, लक्ष्मण शेठ पाटील, बाबा ब्रँड यांचे सुपुत्र आपण या ठिकाणी पाहू शकाल. रोहन आणि सोहन यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया. बघा भरत पाटील आपण पाहतो मित्रांनो, कोचिंगच्या भूमिकेमध्ये वाकडी संघाचे कोच आहेत मित्रांनो. एक कालचा आडव्या पट्ट्याचा बेताज बादशाह, मोरब्याचा मैदान असू दे, धुंद्र्याचा मैदान असू दे, शिवणसईचा मैदान असू दे, चिंचवलीचा मैदान असू दे, असा कुठला गाव नाही की जिथे भरत पाटीलचं नाव नाही मित्रांनो. आम्हाला अजूनही आठवती जी स्पर्धा झाली होती हरिग्राम विरुद्ध वाकडी मोरबे या गावामध्ये, त्यामध्ये दमदार फलंदाजी. तर गोल्डन मॅन बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी सोहन आणि रोहन यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन यावा. तर टॉस करण्यासाठी रोहनला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील या ठिकाणी करावा. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तर थँक्यू सो मच प्रवीण सर. तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 36 लक्ष आता सेकंड 17 मध्ये अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम समोर. सलामीची जोडी सुकेश बोपी आणि आदेश मस्कर. पहिल्या बॉलवरती चौका, सेकंड बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि त्या सिंगल पाहायला मिळतं. 36 लक्ष पार करायचं गलचा मैदान, अनुभव या मैदानाचा भरपूर आणि त्याचा वापर पहिल्या 17 मध्ये केला. गोलंदाजी करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला अवघ्या 35 धाबा पहिल्या 17 मध्ये खर्च केला आणि 36 लक्ष सेकंड 17 मध्ये. 2 बॉल खेळ समाप्त झालं आणि तब्बल 5 धाबा फलकावरती आल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संदीप हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहत आहे. समोर आदेश मस्कर वेगानं बाट फिरवली, बाट आणि चेंडूचं संपर्क नाही आणि हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. 36 मागे 2 सामने पहिले लो स्कोर पाहायला मिळाले. या मॅच मध्ये 36 धावा डिप्रेस करेल का गावदेवी नेरेपाडा? जर धावा डिप्रेस करायचे असतील तर तुम्हाला टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये द्यावं लागेल. पाठची इनरज घेत असताना क्षेत्ररक्षक आहे तो डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाल्यास कदाचित सुकेश बोपीसाठी धोक्याची घंटा राहिली असती. तर सुकेश बोपी या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. अर्थातच एन्जॉय ग्रुपचे सर्व प्रकाश नाना पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचे योगदान लाभले, परंतु सुकेशला प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपये. नवीन पनवेल उपशहर प्रमुख रविभाई पाटील मानगर यांच्या वतीने 500, अविनाश शेठ शेलके यांच्या वतीने 500 आणि निलेशभाई शेलके यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है. अनेक कॅश प्राइज पाहायला मिळतात एका षटकारासाठी. गोलंदाज तयार, पुलटास बॉल फटका चांगला, पावर सर्कलचा षटक घ्या. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती तब्बलला प्राधान्य. चांगलं क्रिकेट आहे. एक चौका सुकेश बोपीच्या बॅट मधून आलाय. त्याच्या सिंगल डबल पाहिल्यास टोटली संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 8 या आकड्यावरती. आठ धावा धाव पुस्तकावरती. षटक पहिलं मार्गस्थ. शेवटचा अंतिम बाला संदीप समोर सुकेश बोपी हा फलंदाज. हो वेगानं बाट फिरली होती, शरीरापासून थोडीशी दूर गोलंदाजी. अंतिम बॉल डॉट आला. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाबाला 8 बॅटिंग करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ. पण लगेचच मैदानात जायचंय. फिल्डिंग किंवा बॅटिंग असेल, जो काही असेल तो किंवा आपण तयार राहायचंय. बबलाला पाहू शकाल मित्रांनो, करंजाडेमध्ये त्यांचा स्वतःचा शॉप पाहतो. जर क्रिकेटचा कुठलाही आपल्याला साहित्य लागला, ट्रॅक, टी शर्ट, पॅन्ट असू द्या, नक्कीच आपण त्या दुकानामध्ये संपर्क साधा. बबल्या म्हटल्यानंतर सत्यात बॉलची भूमिका आपण पाहतो किंवा कोणालाही पाणी वगैरे लागलं लगेच घेऊन जाणार.
असाच अजिंक्यराणी मित्रांनो पाणी घेऊन जात होता लहानपणी आणि आज तो भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू बनला. परंतु बबल्या जेव्हा मैदानात जोडतो तेव्हा सर्कलचे षटकार त्यासाठी असतात, कारण पॉवरफुल फलंदाज ओमकार पाटीलचा तो खऱ्या अर्थानं खंदा समर्थक म्हणून ओळखला जातो. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये धावाला 8. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुकेश बोप्यानं आदेश मस्कर मैदानाच्या आतमध्ये. आणि आदेश साठी बघा प्रत्येक षटकारासाठी इथे चिंद्रन पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस बाई पद्माकर शेठ मस्कर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल मच्छिंद्र. या गोलंदाजाचा सध्या वापर मॅच मध्ये केला. पहिल्या 6 मध्ये 8 खर्च केला. 30 मध्ये 36 धावा डिफेन्स करायच्यात. त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल. समोर इन ऍक्शन मध्ये आदेश मस्कर प्रहार केलाय. फटका चांगल्या स्लॉट मध्ये. ताकद इल्लेबशी कमी राहिल्याची ते फलंदाज पाहत पहिला धक्का. फलंदाज आदेश मस्कर मैदानातून बाहेर. मैदानाच्या आतमध्ये आकाश गायकवाड हा फलंदाज. तिसऱ्या क्रमांकासाठी लक्ष मोठं नाही मात्र कशा रीतीनं घरच्या मैदानावरती खेळ करेल तो मात्र बॅटिंग करत असताना अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ सुकेश बोपे आणि आता नवीन फलंदाज आकाश गायकवाड ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. सेकंड षटक या पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केला मच्छिंद्र या गोलंदाजानं आणि तिथे पहिला धक्का वाकडी टीमला. सेकंड बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा मच्छिंद्र. पहिला षटक अगदी चांगलं राहिलं गोलंदाज संदीपचा. पहिला P1 षटकामध्ये अवघ्या 8 धावा आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट पाहिली. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करता. जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. इथे मात्र हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मेघनाथ शेठ पाटील सुप्रसिद्ध पकवाज वादक देखील आहेतच मित्रांनो. मेघनाथ शेठ पाटील यांचं आगमन झालं. मेघनाथ भाई यावं. आपलं गावदेवी क्रिकेट संघ गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं तालुका प्रमुख चषकामध्ये भाई मेघनाथ शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाईव्ह केला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगान आल्यात. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचला. फलकावरती दाबा पाहिला तर संघ 9 या आकड्यावरती. पाक गोलंदाजी भरपूर चांगली करतो मॅच मध्ये सध्या गावदेवी नेरेपाडा. 36 धावा वाचवायच्यात आणि तो वाचवण्यासाठी मेहनतीची पराकष्ट सध्या मॅच मध्ये गोलंदाज मच्छिंद्र करता. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज सुकेश पोपी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइड ला खेळलाय. डीप मिड ऑन मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळता. संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ. एक विकेट गमावला. आदेश मस्कर मैदानातून बाहेर झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आकाश गायकवाड आणि सुकेश बोपे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. पकडला झेल. संपला फलंदाज आकाश गायकवाडचा केला दुसरा धक्का. अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला फलंदाज. यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी विनोद बोपी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजित गवते आपण यावा. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आत्ताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालं भाई मेघनाथ शेठ पाटील माजी उपसरपंच आपल्या स्पर्धेच्या वतीनं
आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावा मेघनाथ भाई, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मित्रांनो, पखवाज संगीत क्षेत्राची आवड, भजन क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदाय असू द्या किंवा संगीत भजन असू द्या, नेहमीच त्यांची पखवाज वादन आपण देखील पाहिली. असे माजी उपसरपंच मेघनाथ शेठ पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण इथे करणार आहोत. शेवटचा अंतिम बॉल, काय गोलंदाजी करतोय मॅच मध्ये सध्या गावदेवी नेरेपाडा. अंतिम बॉल, पुन्हा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत किरू, पकडल्याचे सलग पाक टू पाक. हा दुसरा धक्का, तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. फलंदाज अक्षय मस्कर मैदानातून बाहेर. जर आपण विचार केला तर जयदास पाटील आणि त्यांच्या समेत संजय आशा चोरगे हे स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आणि दमदार पोर्टिबल्स मध्ये कामगिरी त्यांची आपण नेहमीच पाहतो आणि थोडेसे आपण फॉर्म मध्ये पाहतो जेव्हा मैदानात उतरत असतात तेव्हा. तर 2 षटकांचं खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती, जिथे 3 विकेट गमावत बॅटिंग करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला. सुकेश बोपे अद्याप खेळपट्टीवरती, शेवटपर्यंत चांगला खेळ नक्कीच सुकेश बोपेला करावा लागेल, जिथे 18 बॉल मध्ये अद्याप गरज पाहिली तर 26 धावेची गरज मॅच मध्ये वाकडी टीमला. 18 बॉल 26 समीकरण, 12 बॉल मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी साकारली सध्या गावदेवी नेरेपाडा टीमला. मात्र येणाऱ्या 18 मध्ये 26 धावा डिफेन्स करेल का? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय संदीप. गोलंदाज अक्षय मस्कर आणि सुकेश बोपी या दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. एन्जॉय ग्रुप, नानाशेठ पाटील, प्रकाश नाना यांच्या वतीनं प्रत्येक षटकाला 1000, नवीन पनवेल उपशहर प्रमुख रवींद्रभाई पाटील यांच्या वतीनं 500, निलेशभाई शेलके यांच्या वतीनं या ठिकाणी 500 आणि अविनाश शेठ शेलके यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक. येणाऱ्या 18 बॉलला 26 धावांची गरज. प्रहार केला, फटका चांगला, प्रॉपर प्रॅक्चर रडार मध्ये एफर्ट भरपूर चांगला पाहायला मिळाला. ऑन साइडला थडाका दिला फलंदाज सुकेश बोपीच्या पाठमधून येतो हा षटकार. षटकाराला फलंदाज सुकेश बोपीच्या बॅट मधून संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटलला 16 या आकड्यावरती. खरं तर आपण पाहतोय अहमदाबाद चषक स्पर्धा, कोपरूची स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज पाईक. तर इथून अजून एक षटकार आला तर मेघनाथ पाटील साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीनं 500, भाई पद्माकर शेठ मस्कर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी फलंदाजाला दिलं जाईल. गोलंदाज तयार, फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा फटका फाईन रेसामध्ये एक्झिक्यूट केला, जिथे क्षेत्ररक्षक थोडेसे साचपारला आणि त्याचा बेनापीठ बॅटिंग करत असताना वाकडी टीमला. तर स्वर्गीय बबनदादा सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ कमेंट्रीसाठी आमच्या 500 रुपयाचं पारितोषिक आलं, त्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो. नाव गुपित आहे परंतु धन्यवाद. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. मॅच मध्ये संकट मोचक केली साखर सध्या बॅटिंग करत असताना सुकेश बोपी. इथे मात्र यस लाईन खराब, पंचांचा इशारा की 80 वाईट, अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. अजूनही 17 धावांची गरज मॅच मध्ये अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, फुलटॉस बॉल हलक्या हाताने पोस्ट केला खुश राह, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र चित्याच्या चपलाने या 2 धावा कंप्लीट. तर बघा इथे जर गोलंदाजाने सलग 3 वाईट बॉल फेकले तर त्यांच्यासाठी
500 रुपयाचं कॅश प्राइज माजी उपसरपंच मेघनाथ शेठ पाटील यांच्या वतीनं की मित्रांनो असे पारदर्शक आम्ही उलव्याच्या मैदानावरती पाहिला जो सामना होता मला तर वाटतं दमदार मॅच झाली जवळजवळ त्या गोलंदाजाने चिंचपाडा संघाच्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 8 वाईट बॉल टाकले होते प्राइज तर त्यांनी जिंकले परंतु मॅच त्यांनी जिंकवून दिली होती आणि रिची मात्रे म्हटल्यानंतर आपल्याला आठवत असेल धान्य वाघ देसाईचा जेव्हा एका बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना एका गोलंदाजाने त्याच्या समोर सलग 6 बॉल वाईट टाकले हा क्रिकेट आहे तर 21 धावा फलकावरती आल्यात गोलंदाज सय्या पुन्हा एकदा हा प्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न फटका चांगला क्षेत्रशः वेगाने येतील थोडंसं फमलिंग लेसी क्रिकेट ठसा बेनापीठ सध्या गावदेवी चॅम्पियन वाकी टीमला मिळती 4 ठोकल्या चौकार संख्या पहिली तर संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती येणारे 14 बॉल 11 धावांची गरज मॅच मध्ये अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला येणारे 14 बॉल 11 धावांची गरज सुकेश पोपीना अगदी चांगला केस साकारला 9 बॉल पेस ज्याच्यामध्ये 22 धावांचं योगदान दिलं जिथे 3 फलंदाज बाद झाले थोडासा प्रेशर आला होता आणि त्या प्रेशर रिलीज करण्यासाठी शेवटपर्यंत मॅच मध्ये स्थळ टोकून राहिला मात्र जिथे येणारे बघा 2 वाईट साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज मेघनाथ शेठ पाटील माजी उपसरपंच येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 14 ना 11 धावांची गरज गोलंदाज पुन्हा एकदा तयार संदीप सेकस पेल फेकता समोर फलंदाज पहिला सुकेश बोपी फुलटॉस बॉल दिशा दिली डीप बॅकवर्ड कव्हर लेग क्षेत्ररक्षक वेगाने येतील मात्र तोपर्यंत चिनू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग पाक टू पाक हा दुसरा चौकार मंडल वाकडी आणि संपूर्ण पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना फक्त दिलखुश ग्रुप उद्या मात्र त्यांची धमाकेदार एंट्री या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण पाहू शकाल जेडी पाटील सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तथा सुप्रसिद्ध पखवाज वादक सुप्रसिद्ध क्रिकेटर 40+ त्याच्या समेत आपण शरदभाई बोपी संजय हाशा चोरगे त्याच्यानंतर अजय गोपाल शेठ पाटील रामभाई मात्रे किर्लोस्कर कंपनीचे सह मॅनेजिंग डायरेक्टर त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल बालू शेठ मात्रे माजी उपसरपंच नाना शेठ पाटील माजी सरपंच अमोल एक्वा लहू शेठ पाटील माजी उपसरपंच लहू शेठ वाघ माजी उपसरपंच त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल महेंद्र मस्कर की जेजुरीची वारी महिन्याला तुम्ही पाहता मित्रांनो त्यांची ते महेंद्र मस्कर आपलं सहर्ष स्वागत येणारे 13 बॉल 7 धावांची गरज अंतिम बॉल निर्धाव आलाय आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल माजी उपसरपंच मेघनाथ शेठ पाटील त्याच्यानंतर भाई पद्माकर शेठ मस्कर आपण यांना पाहताय त्याच्यानंतर किर्लोस्कर कंपनीचे सह मॅनेजिंग डायरेक्टर अंकुश शेठ मात्रे यांना आपण पाहताय त्याच्यानंतर दशरथ शेठ मस्कर साहेब आणि वाकडी गावचे आचारी हास्य हिरू चोरगे आपलं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करतो माजी उपसरपंच विनोद शेठ भोपी साहेब त्याच्यानंतर हर्षल चिकन सेंटरचे सर्व तथा एकेकालचा लेफ्टी हँड बल्लेबाज आपण शशिकांत कुटले साहेब यांना पाहतो माजी सरपंच नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक हर सेंटर पाजेस नामदेव शेठ जमदाडे यांना आपण पाहतो माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर साहेब यांना आम्ही पाहतो किसन पवार म्हटल्यानंतर वाकडी गावचे उत्तम आचारी की मुंडी सांगा तुम्ही वरणभात सांगा दमदार बनवणार आणि कुक जवळजवळ 100 ते 200 माणसाचं जेवण एकटे बनवण्याची क्षमता तुम्ही त्यांच्यामध्ये पाहता ते किसनभाई पवार आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्याचे नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची कॉपी आपण पाहू शकाल डीके भोपी साहेब त्यांच्या समेत विद्यमान सरपंच बालूशेठ पवार त्याच्यानंतर मिलन किराणा स्टोअरचे ओनर सन्मान्य राजाराम शेठ चोरगे त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सन्माननीय जयवंत भोपी साहेब रीडकर पोलीस पाटील दीपक पाटील साहेब आणि एकविरा केबल नेटवर्कचे ओनर संतोष शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत तर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया की किर्लोस्कर कंपनीचे दमदार व्यक्तिमत्व की या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं 5000 रुपयाचं योगदान लाभलंय ते रामशेठ मात्रे 40+ मास्टर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया मी विनोद भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रामबाई मात्रे यांचा सन्मान आज कित्येक युवक त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात मित्रांनो हे रोजगार उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व रामबाई यांचा सन्मान 3 रात्र आम्ही त्यांचा सन्मान करतो ते सांगतात सन्मान केला तर आम्ही परत येणार नाही म्हणून आज आम्ही त्यांचा सन्मान करतो ते उद्या यायला मोकळे होते तर येणारे 12 बॉल आणि आता 7 धावेची गरज मॅच मध्ये समोर राहुल
ऑफसाइडला केलेला लावून द कारपिंडा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न न केला एकच धाबेनं समाधान ओव्हर थ्रोच्या आता धाबा ऍड केल्या जातील टोटली या बॉलवरती धाबाला दोनच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला पलकावरती धाबा पहिला तर 31 धाबा आता गरजच्या मॅच मध्ये अवघ्या 5 धाब्यांची बॅटिंग करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला तर सुकेशसाठी बघा सुवर्ण संधी असेल एन्जॉय ग्रुप मानगार प्रकाश पाटील नाना यांच्या वतीने 1000 रुपये नवीन पनवेल उपशहर प्रमुख रविभाई पाटील यांच्या वतीने 500 निलेशभाई शेलके यांच्या वतीने 500 अविनाशभाई शेलके यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक सुकेशसाठी प्रत्येक सिक्ससाठी हा फटका फसला क्षेत्ररक्षक आहेत सिंपल कॅच फलंदाज बा सुकेश बोपी हा धक्का लागले चौथा बॅटिंग करत असताना अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला मोरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता जिथे आता येणारे बॉल 10 आणि 10 मध्ये करायच्यात 5 धाबा बॅटिंग करत असताना गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला आदित्य मोरे इन ऍक्शन मध्ये एक वेगवान गोलंदाज आणि तोच सध्या इन ऍक्शन मध्ये आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय गोलंदाज तयार पुन्हा एकदा सचिन पुढचा बॉल लेट कट वेट नॉच लेट कटचा नचाक्यात हा फटका थर्ड मॅनला चेंडू एक्झिक्यूट केलाय जिथे चेंडू चालला बॉर्डलाईनच्या बाहेर फलंदाज आदित्य मोरेच्या बॅटमधून हा पहिला चौकार शरद पाटील बघा मित्रांनो किती खुश आहेत आज त्यांच्या तालीममध्ये बनलेले सर्व खेळाडू किरूला आपण पाहता मित्रांनो किरू म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्या अपंगत्वांना सर्वांना तो नेहमी मोफत सेवा रिक्षाची दिली जाते असे किरू आपला गोरगरिबांचा वाली किरू आपलं सहर्ष स्वागत अवघ्या 1 धाबेची गरज झाला इथे मात्र विनिंग फटका सामना जिंकला अभिनंदन टीम अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघ वाकडी आपल्या मनापासून आभार मचा आपला हार्डलक भरपूर चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये दाखवलात किरू पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि सामन्याचा सामनावीर तर आपण सामन्याचा सामनावीर सोमनाथ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील